म्हणजे क्लासरूम पेक्षा प्रयोगशाळा किंवा प्रकल्प वर्ग यांची संख्या तुम्हाला वाढवावी लागेल, तर विद्यार्थी तुमच्याकडे येणार. दुसरं म्हणजे शिक्षकांचा व्यासंग हा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागेल, कारण विद्यार्थ्याला माहिती तर घर बसल्याच मिळते त्याला. म्हणजे त्याला शिक्षकांकडनं काय हवंय, तर त्याला शिक्षकांकडनं त्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं हवीत. आणि ही उत्तरं शिक्षक कधी देऊ शकेल, ज्यावेळेस तो त्या विषयाचं पूर्णत्वाने आकलन करेल किंवा त्याच्यावर मास्टरी असेल, तरच तो त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. म्हणजे सध्या शिक्षकांचं वर्गात जाऊन नुसतं माहिती देऊन भागतं. म्हणजे मी जे काही लिहून आणलंय ते लिहून घ्या, किंवा मी जे काही बोलेल त्याच्यावरनं तुम्हाला काही नोट्स काढायचे काढा, आणि त्याप्रमाणे तो वर्ग संपतो. परंतु यापुढे तसं चालणार नाही, कारण विद्यार्थ्याला त्याची गरजच नाही. विद्यार्थ्याला ते उपलब्ध आहे घरी. आणि म्हणून हा एक फार मोठा बदल आणि एक मोठं आव्हान आपल्या पुढे असणार आहे. दुसरं म्हणजे डिजिटल डिव्हाइडचा प्रश्न आता त्यांनी चर्चा केली, ते करतील त्याच्यामध्ये. पण तो पण त्याच्यामध्ये म्हणजे समाविष्ट आहेच आहे की आपण जरी म्हणतो की ऑनलाईन शिक्षण द्यायचं, त्यामुळे शिक्षकांच्या पदांचा पण प्रश्न येणार आहे. म्हणजे आताच आपण युजीसीने सांगितलं की 20% ऑनलाईन द्या, तरी अनेक म्हणजे विद्यापीठाने ते 10%वरच ठेवलंय. आणि ते सध्या फक्त आपले जे ऍडिशनल क्रेडिट्स आहेत त्याच्याबद्दलच फक्त आपण बोलतोय. पण भविष्य काळामध्ये ते जर म्हणजे अनिवार्य केलं तर मला असं वाटतं की ते विषयांकडे येईल, आणि त्यामुळे शिक्षकांच्या पदांचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहे. तर मला असं वाटतं की ह्या धोरणामध्ये धोरण चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये अंमलबजावणी जर आपण केली नाही तर एक मोठा धोका असा होण्याची शक्यता आहे की आपली जी चौकट आपण निर्माण केली ती नष्ट होईल, आणि नवीन चौकट जर आपण निर्माण करू शकलो नाही तर त्यातनं गोंधळ म्हणजे केऑस ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तो होण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजे. आता महाराष्ट्र सरकारने अजून त्या धोरणाबद्दल कुठल्याही गोष्ट अधिकृतरित्या मान्य केलेली नाही. त्याच्याबद्दलचे काही प्रयत्न चालू आहेत, काही समित्या नेमलेल्या आहेत, माहिती आहे तुम्हाला. परंतु अंमलबजावणी जर नीट झाली नाही तर मला असं वाटतं की हे धोरण चांगलं असूनही त्याचा फायदा होईलच अशी आपण ग्वाही देऊ शकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. अतिशय सिरियस कन्सर्न विशेषतः इम्प्लिमेंटेशनच्या समोरील सरांनी उपस्थित केलेले आहेत. सरांनी हे प्रश्न उपस्थित करण्याची दोन कारणं आहेत. कारण ते स्वतः प्राध्यापक राहिलेले आहेत आणि ते कुलगुरू राहिलेले आहेत. महाराष्ट्रामधली अनेक महाविद्यालये त्यांनी पाहिलेली आहेत. वास्तव काय आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे, आणि ते वास्तव पाहिलं असल्याच्या कारणामुळे त्याची इम्प्लिमेंटेशन लेवलवरती अस्तित्वात असलेल्या उच्च शिक्षण संस्थांचं एकत्रीकरण आणि पुनर्रचना करणं, म्हणजे एकूण त्याची सीडी बाजूला करणं, त्याचा कायापालट करणं, त्याची चौकट बदलणं आणि नवीन चौकट उभारण्यामध्ये काय चॅलेंजेस आहेत हे सरांनी अतिशय मुद्देसूदपणे आपल्या समोर मांडलेले आहेत. धन्यवाद सर. दुसऱ्या राऊंड मध्ये आदरणीय जावडेकर सरांना मी हे विचारू इच्छितो की त्यांनी अगोदर सांगितलं की सार्वजनिक गुंतवणूक शिक्षणाच्या अनुषंगानं करण्याची शासनाची मानसिकता नाही, ते त्यांनी एक उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हे धोरण म्हणत असेल की जीडीपीच्या 6% खर्च हा शिक्षणावर केला जाईल, ते तर 1966 मध्ये ती शिफारस केली होती. मग 2022 मध्ये तीच शिफारस जर हे धोरण करत असेल आणि प्रत्यक्षामध्ये मात्र काहीच होत नसेल, फक्त कागदोपत्रीच ही शिफारस केली जात असेल, तर शिक्षणाची चौकट खऱ्या अर्थानं बदलली जाईल काय? आदरणीय जावडेकर सर. सर एक मिनिट, माझा आवाज येतोय का सर? हो, हा धन्यवाद. मी दत्ता सावंत, तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव. सरांच्या प्रश्नाशी जोडूनच माझा एक प्रश्न आहे जावडेकर सरांना, की सरांनी अगोदर उल्लेख केला की खाजगीकरण जे आहे ते उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये होणार आहे, हे निश्चित आहे, काही कारणावरून ते आपल्याला लक्षात येते. याच्यामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला की जी फंडिंग आहे ती काही धार्मिक संस्था सुद्धा
हायर एज्युकेशन ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याला फंडिंग करू शकतात. मग अनेक त्याच्यामध्ये धार्मिक ट्रस्ट असतील किंवा तत्सम पद्धतीचे मठ वगैरे या अनेक संस्था असतील धार्मिक. तर मला माझा प्रश्न असा आहे की सर, जर धार्मिक संस्था फंडिंग करत असतील तर मग या ठिकाणी त्या संस्थेवरती त्यांचा काही प्रभाव राहणार आहे का? किंवा जशी काही कॉलेजेस ऑटोनॉमस होतील त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे किंवा जो करिक्युलम आहे हे ठरवण्यापर्यंत या ठिकाणी काही त्या धार्मिक संस्था जाऊ शकतात का? कारण आम्ही फंडिंग करतोय असं एक त्याच्यामध्ये चित्र आपल्याला समोर दिसतंय का? किंवा तशा पद्धतीच्या काही शक्यता याच्यामध्ये सांगता येतील का? जावडेकर सर. धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. या प्रश्नाची चर्चा आपण चौथ्या राऊंड मध्ये करूया, कारण माझ्या कल्पनेप्रमाणे चौथा राऊंड हा केवळ प्रश्नोत्तरासाठी म्हणून ठेवलेला आहे. आत्ताच्या एकूण प्रोग्राम प्रमाणे पहिल्या याच्यामध्ये प्रत्यक्षात धोरणं काय आहेत याची मांडणी करणं अपेक्षित होतं, ते आपण केलं. दुसऱ्या राऊंड मध्ये अंमलबजावणीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा आहे. तिसऱ्या राऊंड मध्ये उपायाच्या संदर्भामध्ये चर्चा आहे आणि चौथ्या राऊंड मध्ये प्रश्नोत्तर आहे. तर तुमचा प्रश्न मी या ठिकाणी नोंदवून घेतलेला आहे आणि त्याची चर्चा त्यावेळेला मी करतो. अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये चर्चा करायची झाली तर चित्र असं आहे की 1990 नंतर जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये काही नव्या संकल्पना, नवे शब्दप्रयोग हे जाणीवपूर्वक प्रचलित केले गेले. म्हणजे उदाहरणार्थ 1990 नंतर आपल्याकडे इन्क्लुझिव्हनेस असा शब्दप्रयोग वापरला गेला. तसं पाहिलं तर इन्क्लुझिव्हनेस किंवा इन्क्लुजन हा शब्दप्रयोग भारतीय संविधानामध्ये कुठेही नाही. भारतीय संविधान जस्टिस बद्दल बोलतं, सोशल, पॉलिटिकल, कल्चरल इत्यादी. इन्क्लुझिव्हनेस बद्दल बोलत नाही. परंतु हा नवा शब्दप्रयोग प्रचलित झाला. इवन या धोरणामध्ये सुद्धा, एनईपीच्या धोरणामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असा शब्दप्रयोग केला गेलाय. हा जसा नवीन शब्दप्रयोग केला गेला आणि हा जाणीवपूर्वक केला गेलाय. म्हणजे हे काही चुकून शब्दप्रयोग वापरलेला नाहीये. इन्क्लुझिव्हनेस आणि सोशल जस्टिस मध्ये फरक आहे. इन्क्लुझिव्हनेस आहे म्हणजे सोशल जस्टिस आहे असं होत नाही. सोशल जस्टिस ही संपूर्णपणे वेगळी संकल्पना. हा जसा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला गेला आणि सोशल जस्टिस या शब्दाची धारच कमी करून टाकली, तशा पद्धतीने ह्या धोरणामध्ये फायनान्सच्या संदर्भात जीडीपीच्या 6% म्हणजे खर्चाचा विचार करायचा, तो जीडीपीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये करायचा. हा संपूर्ण संकल्पना बाजूला टाकून दिली आहे आणि पब्लिक एक्सपेंडिचरच्या 20% अशा प्रकारची कल्पना याच्यामध्ये घुसडलेली आहे आणि त्याच्यावर ही चर्चा चालू आहे. आता पब्लिक एक्सपेंडिचरच्या 10% खर्च करायचा असं हे धोरण म्हणतं आणि आत्ताचा 10% खर्च आहे, टप्प्याटप्प्याने दर वर्षाला 1% वाढवत न्यायचं आणि 2030 मध्ये तो 20% होईल असं करायचं. आता या सगळ्या मांडणीतली फॅलसी आपण लक्षात घेतली पाहिजे. ही फॅलसी अशी आहे की 1% तुम्ही खर्च वाढवता, आपण त्यांनी वाढवलेला नाहीये पण क्षणभर आपण गृहीत धरूया की 1% तुम्ही पब्लिक एक्सपेंडिचरच्या 1% खर्च दर वर्षाला तुम्ही वाढवत नेलात. परंतु त्या वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 5 ते 6% किमान इन्फ्लेशन असतं. म्हणजे 5 ते 6% जर किमान इन्फ्लेशन असेल आणि 1% वाढवला तर प्रत्यक्षात वाढ किती झाली? तर प्रत्यक्षात वाढ ती नगण्य झाली. प्रत्यक्षात वाढ ती झाली नाही. परंतु 6% हा शब्द प्रयोग करायची ऐवजी 20% असं म्हटलं की वाचणाऱ्यालाही बरं वाटतं. काय प्रचंड गुंतवणूक करायला ते निघालेले आहेत सरकार.
अशा प्रकारचा एक गैरसमज आणि अशा प्रकारचा भ्रम निर्माण करण्यासाठी म्हणून पब्लिक एक्सपेंडिचरच्या 20% अशा प्रकारची चर्चा जाणीवपूर्वक या अहवालामध्ये फायनान्सच्या चॅप्टर मध्ये त्यांनी केले. सार्वजनिक खर्च वाढवण्याच्या दृष्टीने काहीही प्रयत्न त्यांनी केलेले नाही अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसतं की शिक्षणाचा खर्च सातत्याने कमी होत चाललेला आहे. आता त्यांनी CRS बद्दल चर्चा केलेली आहे, फिलिओन्थ्रॉपी बद्दल चर्चा केलेली आहे. फिलिओन्थ्रॉपी आणि CRS हे सगळं बेभरवशाचा निधी उभा करण्याचा मार्ग आहे. हे कधी गुंतवणूक करतील? KPMG ने भारताच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये CRS मार्फत कशा प्रकारे गुंतवणूक होते, कुठल्या कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक होते, शिक्षणामध्ये किती गुंतवणूक होते आणि काय होते, याचा एक अभ्यास KPMG ने 2020 मध्ये केलेला आहे. तो त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यांचे ऑब्झर्वेशन फार गमतीशीर आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये 2% असं जरी कंपनी ऍक्ट मध्ये म्हटलेलं असलं तरी सुद्धा सर्व कंपन्या नंबर 1 हा खर्च करत नाही. CRS साठीचा खर्च हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जर कंपनीला नफा झाला तरच तो खर्च होणार आहे. तोटा असेल त्यावेळेला या ठिकाणी तो खर्च होणार नाहीये. त्यामुळे या भारतातल्या लोकांच्या शिक्षणाचा प्रश्न कंपन्यांच्या CRS सारख्या आणि फिलिओन्थ्रॉपीच्या बेभरवशाच्या सोर्सेस वर सोडायचा असेल तर या देशातल्या माणसांना कधीही शिक्षण मिळणार नाही. हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या संपूर्ण गुंतवणुकीमध्ये सातत्य नसणार आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये सरकारचा अप्रत्यक्षरित्या सर्व भर हा शिक्षणाच्या खाजगीकरणावर आहे. आम्ही शिक्षण देणार नाही, शिक्षणाचं खाजगीकरण करू, आमच्याकडे निधी नाहीये. तिसऱ्या टप्प्यामध्ये मला याच्यावर बोलायला आवडेल, पण हे गृहीत धरलेलं आहे की सरकारकडे निधी नाहीये, त्यामुळे खाजगीकरण करायचं आणि मग तो खर्च त्यांनी मुलांच्या फियांमधनं वसूल करावा आणि चालवावं. याचा परिणाम काय झालेला आहे तर याचा अतिशय आत्ताचा जो परिणाम आहे तो परिणाम आज आपण भोगतोय. मेडिकलचा खर्च, मेडिकल एज्युकेशनचा खर्च इतका प्रचंड झाला की भारतातली मुलं भारत सोडून युक्रेनमध्ये आणि रशियामध्ये मेडिकल एज्युकेशन घ्यायला जात आहेत. 18,000 मुलं आताच्या युद्धाच्या काळात परत आली. हा प्रश्न भारतातल्या प्रोफेशनल एज्युकेशनच्या कॉस्टच्या संदर्भामध्ये आहे. याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यामुळे खाजगीकरणाच्या प्रक्रियेमधनं आणि त्याची जी काही प्रिझम्पशन आहेत ही प्रिझम्पशन 100% चुकीची असतात. ती सैद्धांतिक पातळीवर बरोबर ठरतात, परंतु व्यवहारामध्ये असं होत नाही. खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सुरुवातीला असं सांगितलं गेलं की खाजगी संस्था येतील, मग त्यांची स्पर्धा होईल आणि त्यामुळे फिया कमी होतील. खाजगीकरणामुळे फिया कमी झालेल्या आहेत असं कुठेही होत नसतं, जगामध्ये कुठे होत नसतं. स्पर्धेमधनं अपरिहार्यपणे ऑलिगोपोली तयार होते, त्याच्यातनं मोनोपोली तयार होते आणि त्याच्यातनं समाजाचं शोषण होतं. हे स्पर्धेचं वास्तव आहे. याचा अनुभव आपण जिओ आणि एअरटेल आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण घेतो. त्यामुळे याची अंमलबजावणी करताना सरकारची आता भूमिका अशी आहे की 6% आम्ही खर्च करू. एकच वाक्य आहे, त्या ह्याच्यामध्ये 6% शिक्षणावर खर्च झाला पाहिजे असं एकच वाक्य आहे. पण 6% खर्च कसा करणार तर त्या संपूर्ण चॅप्टरचा एक अर्थ असा आहे की आम्ही शिक्षणावर कमी कमी खर्च करत नेऊ. 3%, 3.5% आत्ता आहे, तो शक्य असेल तर 2%च करू. 4% खाजगी लोकांनी खर्च करावा आणि आता शिक्षणावर 6% खर्च होईल. शिक्षण देणं आणि शिक्षणात गुंतवणूक करणं ही
शासनाची घटना दत्त जबाबदारी आहे हे सरकार मानायला तयार नाहीये. याची आठवण शासनाला करून देणं, याची आठवण इथल्या सत्ताधाऱ्यांना करून देणं हे आवश्यक आहे. त्यामुळे अंमलबजावणी याची करत असताना स्पष्टपणे खाजगीकरणाला उत्तेजन देणं, खाजगीकरणामधनं शिक्षणाची संधी मर्यादित करत जाणं आणि जे पूर्वी सांगितलं जातं तसंच होणं की पूर्वी जातीच्या पातळीवर अंगठे कापले जायचे, आता फी देता येत नाही म्हणून अंगठे कापले जातील. शिक्षणाची मक्तेदारी उभी करणं हेच या संपूर्ण शिक्षण धोरणाचं आणि फायनान्सच्या पॉलिसीचं एकमेव उद्देश आहे. असं एकंदर माझं व्यक्तिगत आणि आमचं अनेकांचं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय महत्वाचा मुद्दा. शिक्षण देणं ही संविधानिक जबाबदारी शासनाची आहे. समवर्ती सूचीमध्ये शिक्षणाचा विषय अंतर्भूत करून केंद्र आणि राज्य सरकारांची, केंद्र आणि घटक राज्यांची सामूहिक जबाबदारी, कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी संविधानानं डिफाईन केलेली असताना कागदोपत्री धोरण ठरवायचे, खर्च मात्र करायचा नाही, ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी. अशा पद्धतीचा सूर आदरणीय जावडेकर सरांनी या ठिकाणी अडवलेला आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. या चर्चेच्या तिसऱ्या भागाकडे वळत असताना आदरणीय